महिलांच्या अंगावरचे व्रण पाहून राऊत एवढे चिडले की त्यांनी तडक त्या IAS अधिकाऱ्याला झापलं. बावनकुळेंना करावा लागला फोन. माझा मुक्काम नाशिकला आहे. आज सकाळी माझी वेळ घेतली होती. रिंग रोड बाधित जे शेतकरी आहेत त्यांच्यावर काही अन्याय होतोय म्हणून त्या भागातले आमचे नगरसेवक केशव कोरजे यांनी शेतकऱ्यांना मला भेटायचं आहे असं सांगितलं. त्यानुसार ते सर्व शेतकरी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आला. तोपर्यंत मला या विषयाचं गांभीर्य माहीत नव्हतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. ठीक आहे, जमीन भूसंपादन होत असते, विरोध होत असतो. कमलाबाई धोंडीराम खिरकाडे या आजीबाई आल्या, त्यांनी मला त्यांचा हात दाखवला. तर इतर महिला भगिनी सगळ्या आल्या, त्यांनी मला त्यांच्या अंगावरचे, हातावरचे, पाठीवरचे मारहाणीचे व्रण दाखवले आणि ते पाहून मी अस्वस्थ झालोय असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मी त्यांना विचारलं हे कोणी केलं, तर त्यांनी पवन दत्ता या अधिकाऱ्याचं नाव घेतलं. त्याचे व्हिडिओ दाखवले. त्याच्या हातात काठी आहे, तो दादागिरी करताना दिसतोय. महिला पुरुषांना जमिनी ताब्यात घेण्यासाठी जबरदस्ती करतोय. ज्या पद्धतीने मारहाण झाली आहे. मी पवन दत्ताला फोन केला, म्हटलं काय चाललंय, मारहाणीचा अधिकार कोणी दिला? तुमच्या IAS ट्रेनिंगमध्ये जबरदस्तीने भूसंपादन करताना वृद्ध महिलांना अशा मारहाणीचं ट्रेनिंग दिलंय का? मला पंतप्रधानांना विचारावं लागेल असं संजय राऊत यांनी त्या अधिकाऱ्याला खडसावलंय. नमस्कार संजय राऊत. हो, मला माहिती आहे. हो द्या ना बैठक, तुम्ही संपूर्ण शांतपणे आपण बोलू, काय हरकत नाही. हो नाही, तर मला असं आहे की ज्या पद्धतीने माझ्याकडे महिला वर्ग आला, वृद्ध महिला सगळ्या, नाही तर मी इतक्या वर्षात कधीच कुठल्या कार्यालयात गेलेलो नाही, सगळ्यांना माहिती. नाही, तुमचं किती वेळ लागेल तिथे? मी अर्धा तास थांबतो, काही काळजी करू नका. होय, ज्या पद्धतीनं त्या वृद्ध महिलांना मारहाण झाली आपण खरोखर पहाय. आणि 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 हे IAS ऑफिसरचं काम नाही. आता दांडा घेऊन मारणं हे IAS ऑफिसरचं काम आहे का? अजिबात नाही. दुसरं काही असं ते मान्य करत. IAS ऑफिसर हातात काठी घेऊन मारतो आणि तो नवीन ट्रेनिंग ऑफिसर आहे. मग नवीन आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही महिलांवरती महाराष्ट्रात जे योजना आहे, अमुक करताय, सुरक्षा आणि अमुक, आणि वृद्ध महिलांना मारतात हे अधिकारी, ते बरोबर नाही. कलेक्टर साहेब या तुम्ही, मी डोंट वरी, मी थांबतो. बरं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नाशिक.